नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर खूप 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 म्हणजे खूप दिवसांनी मी अशी व्हिडिओला सुरुवात केली. खरं तर मी बऱ्याचशा वेळेस म्हणते की मला वेळ नाही मिळत. खरं तर वेळ मिळतो, पण तो मी माझ्यासाठी वापरते. कारण हे माझ्या पिल्लूला फार गोड आहे. तर मला असं वाटतं जेवढं जास्ती होईल तेवढं यांच्यासोबत राहावं. कारण मला परत असं काही मिळणार नाही आहे. त्यामुळं मी मुलींसोबत जास्ती असते किंवा माझ्या त्यांच्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या तर त्या गोष्टी करण्यात मी वेळ घालवत असते. आत्ता दुपार झाली आहे. ही झोपली होती म्हणून मी नवन्याला झोपायला घेतलं, म्हणून झोपली होती म्हणून. तर ती झोपली, पण ती झोपल्यानंतर एक अर्ध्या तासातच मनू उठली. तर मी हिचं नाव ठेवलेलं आहे मानन्या आणि माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे नवन्या. तर एक आहे ननू आणि एक आहे मनू. हो ना म्हणे. पण घरी आम्ही तिला तुळजा बोलतो. तर त्यामुळे माझ्या तोंडातनं कधी तुळजा येतं, कधी मनू येतं, कधी काहीही येऊ शकतं, कारण अजून छोटी आहे त्यामुळे. तर मी ना मगाशी जे आपले याचे चॉकलेट्स असतात ना ते बनवले. डेट्स आमंडचे, म्हणजे बदाम आणि खजूरचे. तर फार सोपे आहेत आणि जी मला चॉकलेट्स ना फार म्हणजे फार खूप 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 आवडतात. तर त्याची क्रेविंग कंप्लीट करण्यासाठी अगदी बेस्ट आहेत. कारण काय होतं, दरवेळेस चॉकलेट खाणं चांगलं नाही आहे आणि मी खूपच खाते, खूप म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलला खाते. आणि जशी डिलिव्हरी झाली ना तसं माझं गोड खाणं खूप वाढलं आहे. मी एका टायमिंगला जर पावशेर काजू कतली आणली ना तर तेवढी एका टायमिंगला बसून खाते. इतकं गोड सध्या खाते, तर ते कंट्रोल करायचा प्रयत्न करते. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल झालेल्या आहेत, नाही असं नाही. पण काय म्हणतात ना, ज्या थोड्याफार राहतात. चॉकलेट्स मला आधीपासूनच खूप आवडतात आणि मध्यंतरी ना मी खूपच खात होते. तर ह्यावेळेस मी ना म्हटलं की ते मी जे मला वाटतं मी त्याबद्दल व्हिडिओ किंवा शॉर्ट आधी बनवला असेल. नसेल तर ना हे 5 मिनिटात बघा. मी 5 मिनिटात तुम्हाला सांगते की मी हे कसं बनवते. तर ह्यात आहे ना मी ही खजूर आहे, याच्यात मी बदाम घातलेला आहे. बदाम थोडासा भाजून घेतला आहे आणि त्यानंतर तो खजूरमधली बी काढून टाकली आणि त्यात बदाम घातला आहे. आणि हे जे खारीक आणि आपलं खजूर आणि जो बदाम आहे तो मी हे जे चॉकलेट आहे ना ते मेल्ट करून घेतलं आहे डबल बॉइलिंग प्रोसेसने. वाटलंच तर तुम्ही डिरेक्ट ओव्हनमध्ये 1 मिनिटातही करू शकता ते चॉकलेट मेल्ट. पण मी डबल बॉइलिंग प्रोसेसने केलं कारण ते गार होतं आणि मग पुन्हा पुन्हा करावं लागतं यासाठी. तसं ओव्हनमधनं केलं तर इतक्या पटकन होत नाही. तर हे जे आहे ना आपली खजूर आणि बदाम ते आपल्याला ह्या मेल्टेड चॉकलेटमध्ये छान असे डिप करून घ्यायचे आणि बाजूला काढून ठेवायचे. अगदी पटकन होतं, खूप वेळही लागत नाही. पण जी चॉकलेट लवर असतील ना तर त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी. कारण खरंच हे जे चॉकलेटची जी क्रेविंग आहे ना ते पूर्णपणे फुलफिल करतं. तर हे अशा पद्धतीने मी बनवले आणि हे जे आहे ते मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. अगदी एक 5-10 मिनिट ठेवलं ना तरीही ते छान असं सेट होतं. कारण फक्त वरची लेअर चॉकलेटची असते ती अगदी पातळ असते. तर ह्या अशा पद्धतीने मी हे बनवलेले आणि आता ते पूर्णपणे सेट झाले. ते मला बाहेर काढून ठेवायचं आहे. पण ही मनूबाई ना आमची काही करू देत नाही. हो ना म्हणे आमची मनूबाई. चला तर ते तर मी करूनच घेते. आणि आता दुपार म्हणजे किती वाजले तरी साधारण 4:30 झालेले आणि सध्या ना मला कोल्ड कॉफी फार आवडते. तर मी त्यासाठी ही दूध ठेवते, त्याबद्दल मी नंतर सांगते. आधी मी चॉकलेट्स कशा सेट झाले ना ते दाखवते. तर याच्यातले 4-5 आहे ना मी ते काढून टेस्टही करून पाहिली आणि हे बाकीचे अगदी इझिली निघतात. असं काही म्हणजे त्याला फार मेहनत नाही लागत. हे पूर्ण निघालं आणि टेस्टलाही खूप छान लागेल. प्रॉपर असं वाटतं हे पूर्ण चॉकलेट्स आहे आणि ते आपण खातो. खूप टेस्टी आहे. तर मी या डब्यात ठेवले आणि हा डब्बा जो आहे तो आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर इथे ना मी आता माझी कोल्ड कॉफी बनवायला घेते. अगदी सिंपल पद्धतीने मी बनवते. तसं तर मीही 2-3 पद्धतीने कोल्ड कॉफी बनवत असते. पण जी रोज आपण पितो ना त्यासाठी ही बेस्ट पडते.
बनवते. त्यात मी हे ग्लासभर दूध आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवते सकाळी मला दुपारी प्यायचं असल्यावर. कधी कधी जर आमच्या दोघांना प्यायची असेल म्हणजे नवनाचे पप्पा आणि मला, तर त्यास कधी कधी आमच्या दोघांनाही प्यायची असते. त्यावेळेस मी म्हणजे शक्यतो हे घरी असेल ना रविवारी आणि शनिवारी त्या दिवशी पितात, तर मी हा ग्लास भरून ना अगदी रात्रीच फ्रीजमध्ये ठेवून देते डीप फ्रीजला. म्हणजे हा पूर्णपणे बर्फ होतो. पण मला एकटीला प्यायचं असल्यावर मी हा जो ग्लास आहे तो सकाळी ठेवते, म्हणजे मला 4-5 वाजता प्यायलाही रेडी होते. तर बाकीचं दूध छान असं थंड होतं आणि अर्धा दुधाचा असा बर्फ होतो. हा बर्फ मी होऊ देते कारण त्याने ना एक घट्टपणा आणि छान असा क्रीमीनेस येतो त्यासाठी. आणि मग तो आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, साखर, कॉफी, आणि हा बर्फ जो आहे तो यात घालून घ्यायचा. निघत नाही, एक मिनिट. हा बर्फ यात टाकून घ्यायचा. काहीसं असं दिसतं, हे असं दिसतं, आणि हे छान असं ब्लेंड करून घ्यायचं. आणि जर आवडत असेल तर तुम्ही चॉकलेट पावडरही टाकू शकता. मी कधी टाकते कधी नाही, म्हणजे मूडवर असतं माझ्या. कारण मी जसं की मगाशी सांगितलं मला चॉकलेट फार आवडतं आणि चॉकलेट आणि कॉफीचं कॉम्बिनेशन ना फार मस्त असतं. त्यामुळे हे असं, आणि आता छान मी फिरवून घेते मिक्सरला. मी माझा फूड प्रोसेसर ठेवून दिला आहे वरती आणि जुना मिक्सर वापरायला काढला का ते मी नंतर शेअर करेल. तसं मी नेहमी या ग्लासात पित नाही, नॉर्मल ग्लासात पिते. दोघं जर असेल तर मी हे ग्लास वापरते, पण आज काढला आहे ना काचेचे. ते फक्त उन्हाळ्यातच बाहेर येतात, तसे ते आतच ठेवलेले असतात. त्याला छान असं मस्त डेकोरेट करूयात. एकट्याला प्यायचं असेल तरी काय झालं, थोडंसं प्रेझेंटेशन आपल्यालाही आवडतंच. या कपवर मी हे जे आहे चॉकलेट सिरप ते टाकून घेतलं मस्त असं. आणि झाली आपली मस्त अशी कोल्ड कॉफी तयार. खूप मस्त लागते. त्याला फार असा घट्टपणा नाही येत, पण छान होते टेस्ट वाईज. मी अजून 2-3 पद्धतीने बनवते. एक मस्त अशी आईस्क्रीम घालून बनवते. त्यानंतर एक आपला जो पॉकेट फ्रेंडली कॅफे असतो जिथे घट्ट अशी असते, तर तीही मला बनवता येते. 2-3 पद्धतीने बनवते. अजून जमलं तर मी जेव्हा जेव्हा वेगळं ट्राय करेल, म्हणजे जेव्हा जेव्हा त्या कॉफी बनवेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल की कशी बनवते ती. सध्या तरी ही मस्त अशी कोल्ड कॉफी जी आहे ती एन्जॉय करूयात. यात अजून थोडी मी पिऊन घेते आणि ती यात घालून घेते. म्हणण्याला खायचं होतं टरबूज, जे ती झोपेतून उठली आणि इथे खेळते बुत्तू माझा, आणि इथे खेळते तुळजा. चल इकडे बैस. हे ना पडदा सोडलं काय झालं, हिचं असतं हिच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. ते असं चालू असतं दिवसभर घरात. एकाचं झालं की एकाचं. कधी कधी खूप छान वाटतं, पण कधी कधी फ्रस्ट्रेट व्हायला होतं. तर मनू खेळते आणि नवन्या टरबूज खाते. तोपर्यंत माझा हा किचन ओट्याचा राडा मी आवरून घेते. ऐका, हे असंच आमच्या घरात चालू असतं. तिला असं वाटतं की तिच्याजवळ बसून राहावं तरच ती खेळते, नाही तर ती खेळत नाही शक्यतो. पण काय करणार, फार अवघड असतं 2-2 एक सोबत सांभाळणं. तर इथे माझी एक साईडला तयारी चालू आहे ती भाजीची. एक साईडला मी मसाला भाजतेय, एक साईडला तुळजाचं खायचं. आणि इथे आहे माझ्याजवळ तुळजा. तर बऱ्याचशा वेळेस ती ना कामं करू देते, पण कधी कधी हे असं घेऊन जे कामं आहेत ती करावी लागतात. सांगतात सर्कल
छान सर्कल काढ राऊंड. तर नवन्याचा जो होमवर्क आहे तो घेऊन झाला, मनूला जेवायला भरवलं आणि त्यानंतर मी आली स्वयंपाक करायला. तर मी आज ना आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजी बनवणार आहे. खरं तर मला ह्या कालच बनवायच्या होत्या आणि मी कटही केल्या होत्या, पण थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झाला आणि यांना थोडीशी ॲसिडिटी झाली होती. तर ते बोलले की वरण भातच कर. तर काल मग वरण भात केला होता, त्यामुळे हे बनवायचं राहिलं. आणि मी ना सध्या मोहरीचं तेल वापरते, तर ते छान असं कडकडीत तापून द्यावं लागतं आणि त्यानंतर फोडणी वगैरे घालावी लागते. तर मी तेच इथे करते आहे. टेस्ट वाईज असं काही फरक नाही वाटला मला, कारण मी ना घाण्याचं तेल वापरायला चालू केलं आहे पुन्हा. तर मग मी येताना म्हणते यांना एक दिवशी ना म्हटलं की मोहरीचं तेल आणत आपण वापरून पाहूयात, कारण ते जास्ती चांगलं असतं. पण माझी चूक अशी झाली की मोहरीचं तेल शक्यतो थंडीत वापरणं चांगलं असतं, पण अजून तर असा काही त्रास होत नाही आणि प्रॉपर गरमी चालू होईल तोपर्यंत माझं संपून जाईल ते. त्यानंतर मग मी सूर्यफुलाचाच आणेन. तर तेल छान असं तापल्यानंतर त्यात मी जिरे, मोहरी, त्याचबरोबर हिंग, थोडासा कढीपत्ता घालून घेतला आणि खोबरं, लसूण, कांदा, थोडेसे फुटाणे भाजले होते, त्याचं छान असं वाटण करून घेतलं आणि एक कच्चा टॅमॅटोही त्यात घातला. बाकीच्या गोष्टी मी तेलात परतवून घेतल्या होत्या आधीच. फक्त टॅमॅटो कच्चा घालून ते जे आहे त्याचं वाटण करून घेतलं. इथे साईडला मनूला ठेवलं आहे. तर माझा स्वयंपाक असाच असतो, ती खेळत असते आणि मी स्वयंपाक करते. मग कधी कधी शांत बसते, कधी कधी झोपी जाते, असं सगळं आमचं चालू असतं. मॅनेज करायला थोडंसं कठीण जातं. मी असं नाही म्हणणार की खूप सोपं आहे, सगळे करू शकतात असं. खरं तर जातं, पण मजाही फार येते जेव्हा त्या दोघी सोबत खेळतात किंवा आम्ही चौघं सोबत असतो, तेव्हा अगदी छान वाटतं. आणि खरं त्याचसाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तर वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि ते परतवून झाल्यानंतर मी ना हा शेवगा घालणार आहे. तर मी शेवगा जास्ती आणून ठेवते जेव्हा स्वस्त मिळतो, कारण मध्यंतरी ना 70 रुपये पावशेर झाला होता. पण सध्या ना थोडंसं स्वस्त आहे, तर मी जास्ती आणते, म्हणजे पावशेर आणते, जास्ती नाही. आणि सगळा ना छान असा कट करून एका डब्यात भरून डीप फ्रीजला ठेवते आणि एक 8-10 दिवसात ना तो वापरून घेते. कधी कधी जास्ती दिवस ठेवते, राहतो चांगला, पण कधी कधी फार वेगळाच असा काहीतरी होतो, तर तेव्हा मग मी फेकून देते. शक्यतो एक 15 दिवस ना छान राहतो. तर एकीकडे स्वयंपाक चालू, एकीकडे नवन्या होमवर्क वगैरे करून बाहेर खेळायला गेली होती. तर तिचं खेळणं असं असतं की ती येत जात असते घरात, नाही का, काही ना काहीतरी घ्यायला वगैरे. तर बऱ्याचशा वेळेस म्हणू झोपी जाते, मग मला शांततेत स्वयंपाक करता येतो. कधी कधी जागी राहते, कधी कधी तिचीच ती खेळता खेळता झोपते. म्हणू एवढा त्रास देत नाही. थोडंफार ती लहान आहे, तेवढं चालणारच. याआधी ना आमचं जे जेवण आहे ना ते 7:45ला आम्ही जेवायलाच बसायचो. पण कधी कधी काय होतं की स्वयंपाकालाच उशीर होतो, मग स्वयंपाक बनेपर्यंतच 8-8:15 वाजतात. नाहीतर आम्ही आधी कधीच 8 नंतर जेवलेलो नाही आहेत, आम्ही नेहमी लवकर जेवायचो. पण सध्या कधी कधी उशीर होतो, कारण असतात बऱ्याचशा गोष्टी आणि लहान मूल घरात असेल तर कुठलीच गोष्ट टायमिंगने होत नाही, हे मात्र खरं. मागे पुढे या गोष्टी होतच राहतात. कधी कधी फार लवकर होतं, कधी कधी उशीर होतं, पण चालतं. तर माझ्या वाटणाला छान असं तेल सुटल्यानंतर त्यात मी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि थोडासा आहे ना मी मटण मसाला घातला. जेव्हा मी वाटणाच्या भाज्या करते ना तेव्हा शक्यतो मटण मसाला मी वापरते त्यात, कारण त्याने छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर मी यात धनेपूड आणि मीठही घालून घेतलं होतं आणि आता हे छान असं मी परतवून घेणार आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत. जास्ती वेळ लागत नाही, कारण मसाला आपला आहे तो ऑलरेडी, जे वाटण आहे ते छान असं परतलेलं असतं. त्यानंतर याच्यात शेवगा घालून मी थोडंफार पुन्हा अगदी अर्धा मिनटासाठी छान असं मिक्स करून घेते, ज्याने आपला जो मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती. बऱ्याच वेळेस मी आधी काय करायचे, शेवगा सेपरेट शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर भाजीत घालायचे, पण मी आता असं करत नाही. याच्यात मसाल्यातच शेवगा घालते आणि यातच शिजवून घेते. त्यामुळे होतं काय की मसाल्याची ना छान अशी टेस्ट आहे ना शेवग्याच्या आतपर्यंत जाते आणि शेवगा खायला छान वाटतो, मजा येते. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं
आणि आपल्याला पाणी याच्यात घालून घ्यायचं. बरेचसे जण तरी येण्यासाठी गरम पाणी घालतात, पण मी शक्यतो फक्त नॉनव्हेज किंवा मला मिसळ बनवायची असेल तरच गरम पाणी घालते. नाहीतर मी आपलं साधं पाणी घालून आपल्याला जसं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार ॲडजस्ट करून यात पाणी घालायचं आणि छान असं शिजू द्यायचं. शिजायला थोडासा जास्ती वेळ लागतो जेव्हा आपण शेवगा डायरेक्ट शिजवतो भाजीत तेव्हा, पण हरकत नाही, फार मस्त अशी टेस्टी येते. आणि याच्यात पाणी घालून मी आता हे शिजायला ठेवून देणार आहे. आणि मला आता चपात्या करायच्यात, चपात्या करून घेईन, भात वगैरे लावणार नाही. कारण मी भात वगैरे लावला तर मग माझ्या चपात्या शिल्लक राहतात, भातही शिल्लक राहतो. त्यामुळे मी एक टाईम फक्त भात करते, नाही तर चपात्या करते. दोन्ही एकसोबत शक्यतो नाही करत, फार कमी वेळेस मी दोन्ही एकसोबत करत असते. तर आता हे छान असं शिजेल आणि एक साईडला मी छान असा माझ्या चपात्या बनवून घेईल. आणि तोपर्यंत मनी झोपी गेली होती आणि स्वयंपाक झाल्यावर 8:30 वाजता मी जेवायला बसलो. हे माझं ताट आहे, सकाळचं भरीत घेतलं आहे मी थोडंसं, आणि हे यांचं आणि हे नवन्याचं. आणि सध्या कैरी आली मार्केटमध्ये, तर ती जेवणात असायलाच हवी. आणि डिलेव्हरीनंतर ना पहिल्यांदाच मी शतपावली करायला गेलो, नाही तर आधी फार जायचो. नवन्यासाठी खरं तर गेलो होतो, कारण तिच्यात खूप एनर्जी आहे. त्यामुळे म्हटलं चला तिला थोडंसं फिरवून आणूयात. मी फार लांब गेलो नाहीत, अगदी थोडंसं सोसायटीच्या पुढे, आणि सोसायटीतच एक राऊंड मारला. आणि म्हणून तर पहिल्यांदाच गेली होती, कारण याआधी आम्ही कधी गेलो नव्हतो. तर तिचं नवन्याचं असं पळणं धडपडणं हे चालूच असतं नेहमीसारखं. तर असा होता आजचा दिवस, छोटासा मस्त असं गेला. ह्या सगळ्या रोजच्याच गोष्टी आहेत माझ्यासाठी. तर थोडाफार बदल करायचा प्रयत्न चालू आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ ना तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.